नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडल 1 किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी विभाग यांनी नाशिक शहरातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। त्याच अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी व पथक यांना पंचवटी पोलीस ठाणे तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक व सूचना देखील केल्या होत्या। दिनांक 14/12/2023 रोजी सायंकाळच्या सुमारास पोलीस हवालदार अनिल गुंबाडे, पोलीस हवालदार दीपक नाईक, पोलीस हवालदार कैलास शिंदे, निलेश भोईर, संदीप मालसाने, घनश्याम महाले, विष्णू जाधव, वैभव परदेशी असे पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना ते मेरी शासकीय ऑफिस समोर आले असता तेथे त्यांना दोन इसम संशयास्पदरित्या नंबर प्लेटची मोटरसायकल घेऊन जाताना दिसले। पोलीस पथकाने त्यांना थांबवण्याची विनंती केली असता ते पळून जाऊ लागल्याने पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना काही अंतरावर शिताफीने थांबविले। त्यानंतर त्यांना त्यांचे नाव गाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव यश राकेश मांडवडे, वय वर्ष 19, राहणार चौगाव नामपूर रोड, चौगाव पहिला फाटा, तालुका बागलाण, जिल्हा सटाणा, जिल्हा नाशिक, प्रशांत एकनाथ गावित, वय वर्ष 19, राहणार बाबापूर पोलीस स्टेशन माडवडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक असे सांगितले। त्यांना त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल बाबत विचारले असता त्यांनी काही एक माहिती न देता उडवडीचे उत्तर दिले, तसेच कोणतेही कागदपत्र सादर केले नाहीत। म्हणून त्यांना पंचवटी पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी महाराणा बियर बारच्या उजव्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत वक्रतुंड हाईट्स बिल्डिंगच्या समोर दिंडोर रोड, तारवाला नगर, पंचवटी, नाशिक येथून चोरली असल्याचे सांगण्यात आले। त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचा अभिलेख तपासला असता नमूद गुन्ह्यात साहित्य गुन्हा रजिस्टर नंबर 560/2023 भादवी कलम 379 मध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यानंतर त्यांच्याकडे पोलीस नाईक मालसाने यांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक शहर व दिंडोरी पोलीस ठाणे, वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथून वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने यश राकेश मांडवडे, वय वर्ष 19, राहणार चौगाव नामपूर रोड, पहिला फाटा, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक याच्याकडून त्याच्या राहते घराजवळून खालील नमूद किमतीच्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। तसेच पंचवटी पोलीस ठाणेकडील, म्हसरूळ पोलीस ठाणेकडील 4, भद्रकाली पोलीस ठाणेकडील 1, दिंडोरी पोलीस ठाणेकडील 1, वणी पोलीस ठाणेकडील 1 असे 9 मोटरसायकली चोरीस गुन्हे उघडकीस आणले आहेत। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडल 1 किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव, नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, जितेंद्र सपकाळे, नंदन बगाडे, पंचवटी पोलीस ठाण्याचे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार, मिथुन परदेशी, काकड, गुंबाडे, नाईक, शिंदे, नांदुर्डीकर, कोरडे, चव्हाण, भोईर, मालसाने, लोणारे, शिंदे, महाले, जाधव, परदेशी, खाडेकर, पवार, पचलोरे, साबळे अशांनी संयुक्तरित्या कामगिरी केली आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार कोरडे व पोलीस हवालदार चव्हाण हे करीत आहेत। पंचवटी परिसरामध्ये सातत्यानं मोटरसायकल चोरीचे गुन्हे मागच्या काही काळात घडत होते। या अनुषंगाने या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तसेच हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले। त्यांच्या प्रयत्नाला आज यश आलं आणि त्यांनी एकूण 9 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड केले आहेत आणि 17 मोटरसायकल त्यांनी रिकव्हर केल्या आहेत। दिनांक 14/12/2023 रोजी सुरुवातीला त्यांना एक बिना नंबर प्लेटची मोटरसायकल दिसली। त्यावरून पंचवटी पोलीस ठाण्याच्या DB पथकाला शंका आली। त्यांनी ती मोटरसायकल आणि त्या स्वारला ताब्यात घेऊन पुढे चौकशी केली असता त्यावरून पुढे त्यांनी हाच ती मोटरसायकल त्यांना चोरीची असल्याचे लक्षात आलं आणि त्यांनी पुढे सखोल तपास केला असता दिंडोरी परिसरातील 3 आरोपी पंचवटी परिसरात येऊन मोटरसायकल चोरी करत असल्याचं लक्षात आलं। त्यांनी 3 आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून 17 मोटरसायकल रिकव्हर केलेल्या आहेत आणि मोटरसायकल चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।